काय झालंय, काय तपासात आपल्या समोर आलंय का अजूनपर्यंत? आणि दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान या सुतारदऱ्यामध्ये येथील जे जखमी आहेत शरद मोहोळ यांच्यावर काही अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला आहे। त्यांना 2-3 गोळ्या खांद्यापाशी आणि एक ते दगड लागलेले आहे। त्यांना पुढील उपचारासाठी आपण कोथरूडच्या सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट केले आहे। त्या ठिकाणी तिथून पुढे त्याला पुढील उपचारासाठी डेक्कन या ठिकाणी हॉस्पिटलला रवाना केलेलं आहे। आपण सर्व अंगाने तपास करतोय, आपल्या सर्व टीम्स रवाना आहेत आणि नक्की याच्यात मागचा मोटिव्ह काय आहे आणि कुणी केलंय याचा पोलीस तपास करत आहे। सर, कुटुंबीय काही म्हटले का, कुणाला संशय वगैरे, कुणावर संशय वगैरे? अजून सगळ्या मी त्यांच्याकडून माहिती घेतोय। ती माहिती घेतल्यानंतर आपल्याला पुढची माहिती कळेल, मग ती कळवू। सध्याची प्रकृती कशी आहे, म्हणजे नेमकी काय, स्टेबल आहे, क्रिटिकल आहे, नेमकं आहे? डॉक्टर उपचार करतायत, होप हे चांगले असेल। अभी 1:30 बजे के आसपास जो शरद मोहोळ है उन पर अभी 1:30 बजे के आसपास कुछ अज्ञात आरोपियों ने फायर किया था। उनको शोल्डर पर बुलेट लगी थी। उसके बाद उनको तुरंत सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड में एडमिट किया। उसके बाद से उनको दूसरे हॉस्पिटल में शिफ्ट किया है। बाकी जिसने ये घटना की या क्या मोटिव था, किस कारण किया, हम पुलिस तफ्तीश कर रही है और जो भी आगे का निकल आएगा हम आपको बताएंगे। सर, कितने आरोपी होते आणि कशावरून आले होते ते सर्व आम्ही सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक करतोय, त्यानंतर पुढची गोष्ट निष्पन्न होतील किती आरोपी होते। आता ते पूर्ण तपास पोलीस करतायत, कशामुळे झालं, काय झालं आणि कोणी केलं याचा तपास पूर्ण पोलीस करेल। एकूण किती गोळ्या लागल्यात त्याला? सर, एकूण गोळ्या आता हे हॉस्पिटललाच आहे, जे आहेत पेशंट ते, त्यानंतर आपल्या डॉक्टरांच्या ब्रीफिंग नंतर आपल्याला कळलं की नक्की एक्झॅक्ट किती बुलेट्स लागलेल्या आहेत, किती इंजुरी आहेत, किती राऊंड पडलेले आहेत किंवा किती राऊंड फायर झालेत, काय तिथून आयडेंटिफिकेशन वरून? ते आता आमची आयकार युनिट आहे, त्या आयकार युनिट आम्ही पूर्ण घटनास्थळी बोलवले आहे। फॉरेन्सिक टीम आम्ही बोलवले, त्या टीमच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर आपल्याला पुढची घटना किंवा काही एव्हिडन्स आहे तो सगळं आपल्याला आपण कलेक्ट करू। झालंय की अजून दुसरं काही कारण होती का याच्यामध्ये? आता आम्हाला तपासामध्ये पुढच्या गोष्टी निष्पन्न होतील। आता ह्या घडीला आपल्याला सध्या पेशंट ची तब्येत आणि बाकीच्या सगळे कुणी केलंय ह्या घटना शोधून करणं ही महत्वाचं आहे। फुटेज सुद्धा आम्ही घेतोय सर्व। तुमच्यावर कुणाचा संशय आहे, कुणाचं नाव समोर आलं? अजून आम्ही त्यांना विचारलेलं नाही, विचारतोय आम्ही। आमचे काही टीम्स त्या ठिकाणी गेलेले आहेत, तर माहिती भेटताच हॉस्पिटल जवळ त्याच्या समर्थकांनी रस्ता बंद केलेला होता, तिथे ऍडिक्वेट पोलीस फोर्सची डिप्लॉयमेंट आहे का? आहे, पूर्ण ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि पोलीस सर्वतोपरी काळजी घेत आहे। कुणीही आपल्यावर विश्वास ठेवू नये, पोलीस त्यांचं काम करत आहेत आणि ज्यांनी कोणी घटना केलेली त्याला कोणी ज्यांनी कोणी घटना केली ते आरोपी आम्ही निश्चित पकडू आणि जे आहेत त्या आरोपी पोलीस नक्कीच पोहोचतील लवकरच। आपले किती पथकं रवाना झालेले त्यांच्या शोधात? आपल्या पूर्ण झोनची पथकं आहेत, त्याशिवाय क्राईम ब्रँचची पण टीम्स या ठिकाणी रवाना आहेत। सर्व वरिष्ठ अधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि मी सुद्धा या ठिकाणी घटनास्थळ आणि बाकी इतर ठिकाणी स्वतः लक्ष ठेवून आहे आणि पूर्ण जे तपास आहे किंवा जी घटना आहे त्या घटनेत कुणी केली, कशासाठी केली, या सर्व पोलीस पुढे तपास करत आहेत। कशी की काय आता तिकडे गेल्यानंतर कळलं। थँक्यू।